लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तारीख ठरली, आता खात्यात थेट 16,500 रुपये जमा होणार. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग केले जात होते. या योजनेद्वारे आतापर्यंत लाडक्या बहिणींना 11 हप्त्यांची रक्कम देण्यात आलेली आहे. आता जून महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळतात याची लाडकी बहिणींना प्रतीक्षा आहे. राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून जून महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लाडक्या बहिणींना 12व्या हप्त्याची प्रतीक्षा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 11 महिन्याचे 1,500 रुपयाप्रमाणे 16,500 रुपये मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या धोरणानुसार एका वर्षात डीबीटीद्वारे लाडक्या बहिणींना किंवा लाभार्थ्यांना 18,000 रुपये दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं गेल्या काही वर्षी म्हणजेच जुलै 2024 पासून ही योजना सुरू केली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आलं होतं. आता जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1,500 रुपयांची प्रतीक्षा आहे. या लाडक्या बहिणींना मिळतात 500 रुपये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या सुरुवातीच्या शासन निर्णयातील अटींनुसार महाराष्ट्र सरकारचं डीबीटीद्वारे एखाद्या व्यक्तीला कमाल 18,000 रुपये देण्याचं धोरण आहे. ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याच्या योजनेचे 6,000 रुपये म्हणजेच 12,000 रुपये मिळतात. त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये दिले जातात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अशा लाभार्थी महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या यापूर्वी जाहीर करण्यात आलेली असून ती 77,41,48,48 इतकी आहे. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. लोकसभा निवडणुकीत फटका बसलेल्या महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे मोठा फायदा झाला आहे. महायुतीच्या नेत्यांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची पूर्तता कधी होणार याकडे देखील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.